सर्वसामान्यांचा बुलंद आवाज, बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. के डोबरे देखें तो बेटी के साथ मैदान पर उतरते हैं। योगेश दादा मड़वी आए होंगे, सौरभ यहाँ से रोक पाएंगे 2 छक्के खाने के बाद। ओ बहुत बढ़िया, देखिए इस बार थोड़ा लेन में बदलाव किया, पर ऑफ स्टंप के लाइन रखे और आई गजबजताना पाहायला मिळतात या ठिकाणी. खूप चांगले एफर्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक टीम संघर्ष. पहिल्या दिवसामध्ये 18,000 लोकांनी स्पर्धा पाहिली, त्याच्या आधीच्या दिवसामध्ये 22,000 लोकांनी स्पर्धा पाहिली. या ठिकाणी पाहतो आपण अनुजय बाबर ज्याने खरं 2 मान ऑफ द मैच होंगे तैयार. तीसरा ओवर लेकर हम स्कोर की बात करेंगे. देखिए तेजी से बढ़ता हुआ, ओ ये देखिए अब शांत नहीं रहेंगे भाई. कहते हैं ना, बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से फसल उगती है. अब देखिए बरसते हुए दोनों बैटर है. टुकुर 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 टुकुर. नगर तालुक्यातली एक टीम आहे, ती देसाईपाडा आणि एकीकडे श्री 11 चांदाई टीम. बॉल होता चांदाई टीमचा, टेल जिंकलाय. टॉस मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. निर्णय मंगेश आपला फिल्डिंग स्वीकारलाय. परंतु आता समोर देसाईपाडा टीम आहे, अगदी सुधागड तालुका नव्हे तर रायगड गाजवून सोडणारी टीम आहे. त्यांच्या विरोधात फिल्डिंग स्वीकारलाय. परंतु असा हुकमी बॉलर जो तुमच्याकडे आहे की जो देसाईपाड्याच्या धावसंख्येला कमीत कमी रोकेल. ऋतिक वैभव यस. आणि त्याच्यानंतर देसाईपाडा टीमच्या कॅप्टन कडे जाऊया. अगदी झंझावत देसाईपाडा टीमचा आपण पाहिला. कालची मॅच सुद्धा फार रोमांचकारी होती आणि या मॅच मध्ये मला तर वाटतंय आसुरोली टीमला रात्रभर झोप लागली नसेल आणि खास करून तुमच्या बॉलर सूरजला तर नक्कीच झोप लागली नसेल, कारण इतकी मोठी चुकी सूरजकडून सेकंड शेवटच्याच बॉलवर झाली मला वाटते आणि अगदी थोडक्यात बॉल वाचवला मित्रांनो. परंतु आता चांदईच्या विरोधात बॅटिंग करायची आणि अशा मुली महत्वाचा बॅटर कोण असेल? महत्वाचा बॅटर म्हटलं तर पारे जसे मध्ये धनंजय देशमुख आणि पंकज जसे आमचा मला गुरुच आहे, पण आता थोडा एन्जॉयड आहे म्हणून तो 4 डाऊनला खेळतोय. आणि आजी आणि आमचे बॉलर तर आहेतच,
अजित देसाई, सूरज देशमुख आणि ऋतिक कडू हे 3 बॉलर आमचे राहतील. कॉल आगे हेड आला हेड नक्कीच हेड आलाय. ललित आपला निर्णय फिल्डिंग करो. एकीकडे ललित सगळे चांगला सगळे सिनियर खेळाडू आहेत, चांगला खेळ खेळण्याचा प्रयत्न करू. आणि लोपे खेळ चांगला करू. प्रथम तर तुमची सॉरी माफी मागतो आता लेट झालो. नमस्कार. आज या ठिकाणी A1 जोडी चषक 2024 आयोजित केलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय सुधाकर घारे यांचे जीवचे कंठचे मित्र जगदीश देशमुख ही जोडी संपूर्ण कर्जत तालुक्यात प्रसिद्ध आहे आणि या जोडीच्या माध्यमातून आज खांडपे या ठिकाणी A1 जोडी चषक आयोजित केलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर क्रिकेटचं वेड अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे आणि कुठे ना कुठेतरी खेडेगावातल्या या खेळाडूंना एक चांगली संधी मिळावी, त्यांचं हे छंद आहे तो जोपासला जावा, तो या माध्यमातून निश्चितच पूर्ण होत आहे आणि हा उद्देश ठेवून या A1 जोडीने खांडपे गावामध्ये आज हा चषक आयोजित केलेला आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे नाईट
क्रिकेट स्पर्धा असून या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन एकदम उत्तमरित्या केलेलं आहे। उत्कृष्ट या ठिकाणी आपण जर पहिलं आयोजन करत असताना खेळाडूंनाही योग्य संधी मिळते आणि या भविष्यात अशीच संधी यांच्या या जोडीच्या माध्यमातून मिळत राहील अशी या ठिकाणी अपेक्षा मी व्यक्त करते। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव अंकिता प्रवीण मोरे, मी नेरळ शहर उपाध्यक्षपदी कार्यरत आहे। मी जेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये आली आहे, पक्षामध्ये आली आहे, तिथून सुधा भाऊ आणि जगदीश दादा यांच्या दोस्तीविषयी तर सांगायलाच नको, इतकी छान दोस्ती आहे। आणि त्यांनी जो आज भव्य नाईट क्रिकेट जे आयोजन केलेलं आहे ते तर एवढं शिस्तबद्ध आणि खूप इतकं छान केलेलं आहे। आणि मी पहिल्यांदाच आलेली आहे आणि खूप छान वाटलं मला इथे येऊन। आणि असंच ते नेहमीच हा उपक्रम किंवा हा क्रिकेट स्पर्धा राबवतील हीच अपेक्षा करेन। आम्ही हे आयोजन गेले 15 दिवसापासून आमचं मागच्या वर्षी जेव्हा आमच्या पहिल्या मॅच झाल्या त्याच्यानंतर आम्ही आयोजनाला सुरुवात केली की पुढच्या वर्षीचं आयोजन आहे ते याच्यापेक्षा आपलं चांगलं झालं पाहिजे आणि ते आम्ही मागच्या वर्षापासून सुरुवात केली होती। आणि गेल्या 15 दिवसापासून आम्ही ग्राउंड आणि बाकी स्टेज कसा करायचा, पाहुण्यांचा सन्मान कसा झाला पाहिजे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो। आणि ते करता करता आम्हाला वेळोवेळी सहकार्य माननीय सुधाकर शेठ घारे असतील किंवा जगदीश शेठ देशमुख असतील आणि आमचे काका, आमचे लाडके काका रवींद्र काका, ते आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत होते। आणि बाकी जे असतील आम्हाला की ट्रॉफी दिला आम्हाला उत्तम दादा असतील किंवा मनूदादा असतील, मधुभाऊ असतील, बंडूदादा असतील, ते वेळोवेळी आम्हाला सहकार्य करतात प्रत्येकात। आणि आमचा दोस्ती ग्रुप हा सगळेजण एकत्र मिळून आणि रोज येऊन संध्याकाळी आम्ही नियोजन करायचो की ग्राउंड कसं झालं पाहिजे, स्टेज कसं झालं पाहिजे, त्या प्रकारे आम्ही सगळेजण काम करतो। याच्या पुढच्या वर्षी आमच्याकडे याच ग्राउंडवरती आमदार चषक केलं जाईल आणि त्याचं नियोजन म्हणजे याच्यापेक्षा मोठं नियोजन असणार आहे आणि त्या नियोजनामध्ये एखादी बाईक असणार आहे। सर्वप्रथम नमस्कार, मी मच्छिंद्र हजारे, A1 जोडी और दोस्ती ग्रुपचा मी एक मेंबर आहे, सदस्य आहे। प्रथमतः मी आपलं सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आमचा दोस्ती ग्रुप म्हणजे एका विचाराने प्रेरित झालेला ग्रुप। आम्ही दोस्ती ग्रुपच्या माध्यमातून अनेक असे कार्यक्रम करत असतो जेणेकरून आमच्या भाऊंचे, जगदीश दादाचे जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचवावं हे आमचा या आयोजनातून आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि भाऊंचे जे कार्य आहे म्हणजे युवकांना रोजगार देणं किंवा अनेक, तर ह्या मागचा आमचा हेतू असा असणार आहे की आम्ही भाऊंना आमदार करणार आणि केल्याशिवाय राहणार नाही। ह्या आम्ही अशा प्रकारचे आणि पुढच्या वर्षी आम्ही नक्कीच आमदार चषक हा या ठिकाणीच घेऊ आणि तो खूप म्हणजे कर्जतमध्ये अशी स्पर्धा कुठे होणार नाही अशी आम्ही स्पर्धा या ठिकाणी घडू, या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगतो। नमस्कार, माझं नाव वैभव घारे। खूप छान वाटतं आयोजन करताना। दोस्ती ग्रुप आहे आमचा, दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धा A1 जोडी राष्ट्रवादी चषक 2024 गेल्या वर्षी पण आम्ही केला होता। आणि भाऊ असतील, जगदीश दादा असेल, असे बरेच कार्यकर्ता आम्हाला मदत करतात आणि आम्हाला फुल सपोर्ट असतो त्यांचा। आणि खूप छान वाटतं। भरपूर ठिकाणी नाईट मॅचेस चालू असतात। आम्हाला पण असं वाटलं की आम्ही पण या ठिकाणी मॅचेस वगैरे चालू करू आणि सगळेजण एकदम दोस्ती ग्रुपमधले सगळे मेंबर एकत्र येऊन आयोजन वगैरे करतात। खूप छान वाटतं। नमस्कार, मी मयूर दाबणे। आमचे आधारस्तंभ माननीय सुधाकर भाऊ घारे तसेच जगदीशदादा देशमुख यांच्या आयोजित दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धा A1 जोडी राष्ट्रवादी चषक पर्व दुसरे आम्ही यंदा 2024ला आयोजन केलं आहे। तसेच गेल्या वर्षी सुद्धा आम्ही आयोजन केलं होतं। गेल्या वर्षी काही आमचं पहिल्यांदाच केलं होतं त्यामुळं आम्हाला काही एवढं माहिती पण नव्हतं, पण यावेळेस आम्ही बरेच त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे। तसेच आता आमची अशी इच्छा आहे की 2025ला आम्ही आमदार चषक याच्यापेक्षा चांगल्या प्रयत्न करू आणि BG 24 तासचे धन्यवाद। नमस्कार, BG 24 तासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहू शकता आता आपण कर्जत तालुक्यातील खांडपे या गावी पोहोचलेलो आणि खांडपे गावी आपण दोस्ती ग्रुप आयोजित भव्य नाईट स्पर्धा माननीय श्री सुधाकर शेठ घारे आणि श्री जगदीश शेठ देशमुख A1 जोडी राष्ट्रवादी चषक 2024 ह्या माध्यमातून आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कशा पद्धतीत त्यांनी जोडी चषक ठेवलेलं आहे,
आणि किती वर्षापासून सुरू केलेले असं भव्य दिव्य क्रिकेटचे सामने त्यांनी ठेवलेले. तर आपल्यासोबत आहेत जगदीशदादा देशमुख, यांच्याकडनं जाणून घेऊया आपण. दादा, काय सांगाल नेमकं किती वर्ष झाले आपल्या ह्या जोडी नंबर 1ला आणि किती वर्षापासून हे आपण सामने सुरू केलेले, याबद्दल काय सांगाल? हे दुसरं पर्व आहे A1 जोडीचं आणि दोस्ती ग्रुप आमच्या या परिसरामधील, त्याच्यामध्ये रुपेश गारे, चेतन चौधरी, अतुल देशमुख आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते हे आमच्या भाऊच्या ना माझ्या A1 जोडीच्या नावाने ही स्पर्धा आयोजित करत आहेत. जवळपास या आता 4था दिवस आहे, फायनलचा अंतिम दिवस आहे आणि अतिशय सुंदर असं नियोजन आपण बघितलं असेल की ह्या प्रकाश झोतातील या सामन्याकरता अतिशय सुंदर असं नियोजन त्यांनी केलेलं आहे. खरं तर भाऊचीनं माझी जोडी फेमस करण्यामागे ह्या दोस्ती ग्रुपचाच हात आहे. भाऊचीनं माझं म्हटलं तर शब्दापेक्षा आम्ही हृदयाची भाषा बोलतो. त्यांच्याकडून मला माझ्यासाठी म्हणजे घारे कुटुंबियांनी मला खूप काही दिलेलं आहे. मान, प्रतिष्ठा, सन्मान सगळं काही मी जो काही आज आहे ते केवळ या घारे कुटुंबियामुळंच आहे. आणि मी खरं तर या स्पर्धेसाठी विशेष सहाय्यक म्हणून बंडूमामा तुरडे, मनोहर पवार, उत्तम देशमुख, प्रमोद देशमुख, त्याच्यानंतर ह्या परिसरामधील असंख्य कार्यकर्ते जे आमच्या A1 जोडीवर प्रेम करतात त्यांनी या स्पर्धेसाठी खूप काही असं चांगल्या पद्धतीने सहाय्य केलेलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अतिशय चांगली अशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. मी सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. ज्यांना ह्या स्पर्धेमध्ये अपयश आलं असेल त्यांनी खचून न जाता पुढच्या वर्षी याहीपेक्षा अतिशय चांगलं असं आयोजन या खंडाई मातेच्या ग्राउंडवरती होईल आणि चांगली अशी स्पर्धा या ठिकाणी होईल. मागाशी तुम्ही मला प्रश्न विचारला की पुढच्या वर्षी 2025ला आमदार चषक होणार का, तर नक्कीच 2025ला सुधाकर घारे आमदार होणार आणि त्यांच्या नावाने आमदार चषक या ठिकाणी अतिशय चांगला डे नाईट प्रकारामध्ये आपण आमदार चषक ठेवूया. आणि खरं तर बघायला गेलं तर आज जवळपास 4-5 वर्षामध्ये त्यांचा जे झंझावात चालू आहे, कामाचा, रोजगार मेळावा असू द्या, त्याच्यानंतर पाणी टंचाई असू द्या, त्यानंतर कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळामध्ये हा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी 3-4 महिने सतत ह्या गोरगरीब कुटुंबाला आधार म्हणून ह्या कर्जत तालुक्यातील, खालापूर तालुक्यातील 25,000 आदिवासी कुटुंबांना जे अत्यावश्यकच्या गोष्टी आहेत त्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अगदी त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांनी हा जे जनसेवेचा जो वारसा घेतलेला आहे, म्हणूनच म्हणतात त्यांना देवमाणूस. या कर्जत तालुक्यामध्ये त्यांना देवमाणूस म्हटलं जातं. आणि विकासाचे वारे सुधाकर घारे अशा पद्धतीने त्यांचा जो झंझावात चालू आहे, त्यामुळे नक्कीच येणारा काळ जनता विसरणार नाही आहे आणि जनता त्यांना ह्या विधानसभेमध्ये 2025ला पाठवणार हे निश्चित झालेलं आहे. फक्त येणारा काळ हा सुवर्ण असणार आहे. त्यामुळे मी त्यांच्या भावी वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि खेळाडूंना या ठिकाणी तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांच्यासाठी त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. तर हे होते जगदीशदादा देशमुख आणि त्यांनी त्यांच्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोचवलेल्या आहेत. कशा पद्धतीत सुधाकर भाऊ घारे यांचा त्यांना पाठिंबा आहे आणि ह्याच्या पुढे ते कशा पद्धतीत सुधाकर भाऊ घारे यांना पाठिंबा देणार आहे, त्यांनी जे काही होते त्यांच्या मनातल्या भावना आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवलेले आहे. त्याचप्रमाणे आपल्यासोबत मधुकर भाऊ घारे आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या भावना कशा पद्धतीत आहेत. भाऊ, काय सांगाल? हे जोडी नंबर 1 गेल्या अनेक वर्षापासून सामने भरवले जातात आणि खरं तर पाहायला गेलं तर घारे कुटुंबाकडनं बरेचसे कार्यक्रम आयोजित केलेले जातात आणि ते कार्यक्रम सक्सेस होतात. हाही कार्यक्रम तुमचा गेल्या वर्षी भव्य दिव्य सक्सेस झालेला. आता काय सांगाल या कार्यक्रमाच्या विषयात? दोस्ती ग्रुप यांच्या वतीने A1 जोडी या स्पर्धा आयोजित करतो. या स्पर्धेचं दुसरं पर्व आहे. तुम्ही गेल्या वर्षी पाहिलं असेल की या भव्य मैदानामध्ये एक चांगल्या स्वरूपाचं हे मैदान आपण पाहतो आहे आणि चांगलं आयोजन, नेटनेटकं असं आयोजन कसं असावं क्रिकेट खेळाडूसाठी हे तुम्ही या ग्राउंडवर पाहताय. हे ग्रामीण भागामध्ये आमच्या या कानपे ग्रामपंचायतीमध्ये हे सुंदर असं खेळाडूंना व्यासपीठ मिळावं आणि खेळाडूंना एक संधी मिळावी यासाठी आमचा दोस्ती ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि आमची A1 जोडी हे जे अतिशय मेहनत घेऊन हे सामने भरवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना आमच्या या परिसरातील सर्वच आमचे सहकारी असतील, सर्व कार्यकर्ते असतील, ते त्यांना मदत करत असतात आणि हे सामने यशस्वी होण्यासाठी त्यांचा हेतू असतो. आणि ह्या सामने भरवण्याच्या हेतूमागे एक खेळाडूंना व्यासपीठ मिळावं, खेळाडूंना एक संधी मिळावी आणि क्रिकेट रसिकांना एक आनंद मिळावा. ते प्रेक्षक वर्ग असतो
तुम्ही पाहत असेल गेले 4 दिवस हा शेवटचा आजचा फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. ह्या अंतिम दिवसामध्ये चांगला प्रेक्षक वर्ग ह्या संपूर्ण ग्राउंडवरती आहे आणि ह्या खेळाडू खूप इथे एन्जॉय करत असतात. आणि इथे या ग्राउंडवरती हे जेव्हा सामने भरतात आमचा दोस्ती ग्रुप, तेव्हा अनेक संघ इथे सहभाग होण्यासाठी हे असतात, पण तिथे त्यांना ॲडमिशन मिळत नाही किंवा त्यांना संधी मिळत नाही. त्यासाठी आम्ही पुढचा जो 2025चा दिवस असेल तो आमचा असेल हे तुम्हाला सांगू इच्छितो. तर शेवटी आमच्या या रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष आमचे छोटे बंधू सुधाकर शेठ घारे हे सर्वच कधी पण जे खेळाडू असतील ते कबड्डी क्षेत्र असू द्या, क्रिकेट क्षेत्र असू द्या, खो खो असू द्या, सर्व खेळाडूंना कसं व्यासपीठ मिळावं, कशी संधी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत असतात. त्यांना नेहमी सहकार्य करत असतात. आणि या त्यांच्या प्रयत्नातून आपण पाहत असाल जेव्हा ते जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष असताना, आरोग्य आणि शिक्षण सभापती असताना अनेक त्यांनी पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक खेळ भरवले, अनेक ग्राउंडवरती त्यांनी सामने भरवले, अनेक खेळाडूंना एक व्यासपीठ तयार करून दिलं. आणि अशा परिस्थितीमध्ये या 2025मध्ये जी लोकांची इच्छा आहे, जी जनतेची इच्छा आहे, तुमची आमची इच्छा जी आहे ती नक्कीच पूर्ण होईल. पुढचे तुम्ही आज जे भावी आमदार बोलताय, आता मी बोलणं योग्य नाही, पण जनतेची इच्छा ही पूर्ण आमदार बनून त्यांची इच्छा पूर्ण होईल जनतेची, हे तुम्हाला मी इथं सांगू इच्छितो. आणि पुढची ही 2025ची जी स्पर्धा इथं असतील ही वेगळी भव्यदिव्य असेल की जेव्हा हे दुसरं वर्ष असताना जेव्हा आमचं तिसरं वर्ष 2025ला असेल तेव्हा हे ग्राउंड तुम्हाला वेगळं पद्धती दिसेल, तेव्हा तुम्ही ते असाल. आणि आमचं ही दोस्ती ग्रुप यांचं आयोजन आणि इव्हेंट जोडी खरोखर चांगल्या प्रकारे करतील असं मी आशा बाळगून थांबतो. धन्यवाद. तर हे होते आपल्यासोबत मधुकर भाऊ घारे आणि ह्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून कशा पद्धतीत हे चषक पुढच्या वेळेस होणार आहे हे त्यांनी सांगून दिलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे आपल्यासोबत बंडूभाऊ तुर्डे त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपण. भाऊ नेमकं काय सांगाल, गेल्या अनेक दिवसापासून वर्षापासून तुम्ही प्रत्येक या चषकाला असता, कुठलेही कार्यक्रम असले तरी तुम्ही उपलब्ध असता आणि तुमच्या माध्यमातून बऱ्यापैकी सहकार्य केलं जातं. काय सांगाल नेमकं जोडी नंबर 1 हे जो चषक आहे याबद्दल आपण काय बोलाल? जोडी नंबर 1 आणि दोस्ती ग्रुप यांच्या वतीने जे आयोजित केलेली जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा गेली 3 दिवस चालू आहे. आज 4था दिवस आहे, शेवटचा. अतिशय सुंदर असं देखणं त्यांचं हे आहे, आयोजन आहे. आणि मगाशी तुम्ही सांगितलं की 2025ला याच ग्राउंडवरती आमदार चषक होणार आहे. तरी आमदार चषकाचं आयोजनसुद्धा या दोस्ती ग्रुपकडेच आपण देऊया एवढं या ठिकाणी आपल्याला सांगतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेमागे जगदीश शेठ देशमुख असतील, सुधाकर शेठ घारे असतील, मधुकर शेठ घारे असतील किंवा आम्ही सगळी मंडळी असतील, यांचंही योगदान नेहमीच लाभलेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की दोस्ती जो ग्रुप आहे हे ही स्पर्धा होण्यासाठी गेली 15 दिवस मेहनत करत असतात. 15 दिवस त्यांचं आयोजन असतं. प्रत्येक कार्यकर्त्यावर ते पोचत असतात. प्रत्येक कार्यकर्त्याला ते निमंत्रण मिळाले की नाही याची पूर्णपणे काळजी घेत असतात. त्यामुळे खरं तर मी दोस्ती ग्रुप या ग्रुपला आणि A1 जोडी जगदीश शेठ देशमुख असतील, सुधाकर शेठ घारे असतील यांना मी खूप शुभेच्छा देतो. कारण असं आयोजन या विभागामध्ये दुसरं कोणी करू शकत नाही एवढं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद. तर हे होते सर्व आपले दोस्ती ग्रुपचे ग्रुप मेंबर आणि त्यांनी कशा पद्धतीने आपल्या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत त्यांच्या भावना त्यांनी पोचवलेल्या आहेत. त्यांच्या भावना आहेत की हे आत्ता जे सलग 3 वर्ष 4 वर्ष चालू आहे त्यांचं चषकाचं हे क्रिकेट सामने, येत्या कालावधीमध्ये पुढचं भव्य दिव्य हे वेगळं ग्राउंड असणार आहे आणि त्यावेळेला जोडी नंबर 1 नव्हे तर आमदार चषक म्हणून आयोजित करणारे. तर त्यांच्या मनोकामना पूर्ण हो. माझ्यासोबत कॅमेरामनसह मी बाळू गुरव, BG 24 तास कर्जत, रायगड.